तुम्ही जर माझ्या पद्धतीने एकदा ढोकळा करून पाहिलात ना, की बाहेरून तुम्ही कधीच ढोकळा आणणार नाही. अगदी घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा बनवू शकता. अगदी स्पॉन्जी तयार होतो, जाळीदार तयार होतो, खाते वेळेस घशामध्ये अडकत नाही. अगदी रसरशीत हा ढोकळा तयार होतो. बघू शकता मस्तपैकी जाळी आलेली आहे. बाहेरच्यापेक्षा देखील खूप टेस्टी हा ढोकळा झालेला आहे. तर त्या अगोदर रेसिपी पाहण्याअगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर आजची मी तुमच्यासाठी घेऊन आलेली ही रेसिपी ढोकळा रेसिपी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट करू शकाल. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्या अगोदर इथे मी काही साहित्य घेतलेले आहे ते मिक्स करून घेऊयात. तर एकाच वाटीनं आपल्याला इथे मोजून प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं व बेसन पिठाचं. तर 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू सत्व. अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा लिंबू सत्व घेतलेलं आहे. तर अशा जाड पद्धतीने साखरासारखंच असतं हे लिंबू सत्व. तर चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे 2 ते 3 चमचे, जेणेकरून लिंबू सत्व आणि साखर छान बॅलेन्स होईल आणि ढोकळा जो आहे तो छान फ्लफी तयार होईल, स्पॉन्जी तयार होईल, खायला छान लागेल. आणि 2 ते 3 चमचे याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, जेणेकरून घशामध्ये हा ढोकळा जो आहे तो असं दाटल्यासारखा होणार नाही. आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स झाल्याच्यानंतर पूर्ण लिंबू सत्व विरघळल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. तर इथे बेसन पीठ मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 वाटीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. अगदी 2-3 चमचे कमी जास्त पाणी याला लागू शकतं. कमी तर लागणार नाही, जास्तच लागू शकतं 1.5 वाटी बेसन पिठासाठी. आणि सुरुवातीला आपण 1 वाटी याच्यामध्ये पाणी घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये अजिबात गुठळ्या नको आहेत आपल्याला. तर छान आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनटासाठी या मिक्सरच्या साहाय्याने मी हे बेसन पीठ छान फेटून घेणार आहे. आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अगदी चिमूटभर आपल्याला खायची हळद घालायची आहे, किंवा इथे पिवळा कलर असेल तर तो देखील घातला तरी चालेल. तर अगदी चिमूटभर मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि 1 वाटी आणि वरती मला थोडंसं 2-3 चमचे मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आणि बॅटर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने इथे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. तर इथे ताटाला आपण तेल लावून घेऊयात. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे, खूप जास्त तेल लावायचं नाही. आणि 5 मिनिट मी हे छान पीठ जे आहे ते मुरलेलं होतं. 5 मिनिट छान रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, जेणेकरून आपला ढोकळा अगदीच छान फ्लफी तयार होतो. आता 1 इनोचं सॅशेट मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आपलं जाळीदार असं मिश्रण इथे तयार होत आहे. अगदी ही कटोरी जी आहे ती सुद्धा कमी पडत आहे. इतकं छान फ्लफी असं हे बॅटर तयार झालेलं आहे. खूप जास्त आपल्याला हे मिश्रण जे आहे ते घट्ट ठेवायचं नाही आहे. अगदी सांगितल्याप्रमाणे 1.5 वाटीला 1 ते 1.25 वाटी इथे पाणी परफेक्ट प्रमाण आहे याचं. आणि इनो मिक्स केल्याच्यानंतर लगेच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर एक ताटामध्ये मी सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये देखील कुकरमध्ये देखील हा ढोकळा बनवू शकता, पण मी ते कढईमध्ये बनवून घेत आहे. तर छान कडकडीत पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे, छान उकळत आहे. आता गॅस कमी करून घेऊयात आणि ताट जे आहे ते या कढईवरती ठेवून देऊयात. आणि 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला या मिश्रणाला छान स्टीम होऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो अगदी परफेक्ट छान तयार होईल. तर इथे 15 ते 18 मिनिट झालेले आहेत. तर जे मोठं ताट ठेवलेलं होतं ना त्याला ढोकळा चिटकला होता. 15 मिनिट झाल्याच्यानंतर मी चेक केलं होतं तर ढोकळा त्याला चिटकलेला होता, म्हणून ते ताट काढून परत दुसरं ताट ठेवलेलं होतं. तर ढोकळा जो आहे तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. खूप जास्त वेळ लागत नाही याला, 15 ते 18 मिनिट ह्या ढोकळा तयार व्हायला लागतो. तर थंड करायला ठेवलेला आहे फॅनखाली ढोकळा. तर इकडे आपण त्याला फोडणीची तयारी करूयात. तर 2-3 चमचे तेल गरम केल्याच्यानंतर
अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला आपलं जे ढोकळा आहे ते छान रसरशीत तयार व्हावा याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ही पाण्याची फोडणी जर आपण ढोकळ्यावरती टाकली तर आपला ढोकळा जो आहे तो घशात अडकणार नाही, खायला छान लागेल. त्याच्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे पाण्यामध्ये मी, अगदी थोडंसं टाकायचं आहे. आणि आता ही फोडणी जी आहे ती सर्व ढोकळ्यावरती मी टाकून घेतलेली आहे. आणि पूर्ण ढोकळा जो आहे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड झाल्याच्या नंतर अजूनच छान फ्लफी होतो, जाळीदार होतो. आणि जेव्हा गरम गरम असतानाच आपण कट करायला घेतला तर तो सुरीला चिटकू शकतो, व्यवस्थित कट करता येणार नाही. तर मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी स्पॉन्जी, बाहेरच्यापेक्षा सुद्धा खूप टेस्टी असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट ढोकळा बनवू शकाल. आणि जर कढईमध्ये अवघड वाटत असेल तर तुम्ही हा ढोकळा जो आहे तो कुकरमध्ये देखील लावू शकता. अगदी ताटाला देखील कुठे हा ढोकळा जो आहे तो चिटकलेला नाही. अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी 20 ते 25 मिनटामध्ये आपण बाहेरच्यासारखा ढोकळा तयार केलेला आहे. अगदी रसरशीत हा ढोकळा तयार होतो. तर याच्यासोबत चटणीची कशाचीच गरज नाही. इतका टेस्टी हा ढोकळा होतो ना की असाच आवडीने तुमच्या घरचे किंवा लहान मुलं खातील. तर नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.